प्रथमेनार्जिता विद्या द्वितीयेनार्जितं धनं तृतीयेनार्जितं पुण्यं चतुर्थे किं करिष्यति. अर्थ, वैदिकीय धर्मात जीवनाचे 4 टप्पे म्हणजे आश्रम सांगितले आहेत. पहिला, ब्रह्माश्रय आश्रम. या टप्प्यात व्यक्तीने विद्या मिळवणे, शिक्षा घेणे अपेक्षित असते. यानंतर गृहस्थाश्रय आश्रम. यामध्ये व्यक्तीने विवाहित जीवन जगून पैसा कमवणे व सेवा करणे हे अपेक्षित आहे. तिसरे, वानप्रस्थाश्रम. या टप्प्यात व्यक्तीने समाजाची निस्वार्थ सेवा करून पुण्य मिळवणे अपेक्षित आहे. चौथा, संन्यासाश्रम. यात भौतिक मोह सोडून मोक्षप्राप्तीसाठी स्वतःला समर्पित करणे आवश्यक आहे. या सुभाषितात सुभाषितकार म्हणतात की जो ब्रह्मचर्य आश्रमात शिक्षा घेऊ शकला नाही, गृहस्थाश्रय आश्रमात धन कमवून सेवा करू शकला नाही, वानप्रस्थाश्रमात पुण्य कमवू शकला नाही, तो संन्यासाश्रमात मोक्ष कसा प्राप्त करू शकेल? अर्थात त्याला मोक्षप्राप्ती होणारच नाही.